असं खमंग आणि कुरकुरीत फ्राय ही सुगंधीनेच भूक वाढेल. आज बनवूया एकदम झणझणीत मसालेदार बांगडा फ्राय. मग पाहूया ही सोपी आणि भन्नाट रेसिपी. हे बघा मी ते बांगडे घेतलेत, स्वच्छ पण धुतलेत, साफ केलेत. आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि हे चांगलं मिक्स करून घेते आणि असं 15 मिनिटं राहू दे. 15 मिनिटं झाली आता मी मॅरिनेशन करायला घेते. हे बघा आता ह्यामध्ये मी घालते हळद थोडीशी. आता ह्यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट 1 चमचा. लिंबू पिळून घालते, अर्धा लिंबू. आता ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मसाला आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ लावायची गरज नाही कारण की आधीच मीठ घातलंय म्हणून, नाहीतर खारट होईल. आहे बघा चांगलं मिक्स करून झालंय. मॅरिनेशन आपलं तयार झालंय. आता इथे बघा मी इथे रवा घेतलाय 1 छोटा कप. आता ह्यामध्ये मी 2 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलंय. ह्याच्याने चांगली क्रिस्पी आणि कुरकुरीत होते आपली फ्राय. आता ह्यामध्ये 1 चमचा लाल मसाला घातलाय. आता ह्यामध्ये मी घालते थोडंसं मीठ, जास्त नाही घालायचं नाहीतर खारट होईल. आता ह्यामध्ये मी हे मॅरिनेशनची मच्छी आहे मॅरिनेट केलेली ते मी घालते ह्यामध्ये आणि चांगलं कोट करून घेते. आणि दुसऱ्या बाजूला मी तवा तापायला ठेवलाय स्लो फ्लेमवरती. आता त्यामध्ये हे घालायची ही मच्छी. आता दुसरी पण असं करते, दुसरी पण मच्छी अशी कोट करून घेते आणि फ्राय करून घेते. 5 मिनिटं अशीच भाजून होऊ दे मीडियम फ्लेमवरती. हे बघा 5 मिनिटं झाली. आता मी टर्न करते. हे बघा दुसरी बाजू चांगली भाजली गेली आहे. तर मी सगळ्या बाजू अशी पलटून घेते. मच्छी आपली मस्त फ्राय झाली आहे. आता थोडा वेळ असंच राहू दे. हे बघा आता मी हे असं वर ठेवते. आपली मच्छी चांगली भाजून झाली आहे. तर आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर हे बघा आपला हा बांगडा फ्राय रेडी झाला आहे. मस्त झाला आहे, कुरकुरीत झाला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इतरांनी शेअर करा. ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. तर चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.